नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा मी या यूट्यूब चॅनेलवरती. तर आज आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक बघणार आहे की जो आपल्या सिलेबस पॉईंटमध्ये मेन्शन आहे. DC सर्किट्समध्ये सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. मागील लेक्चरमध्ये आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल, करंट डिव्हिजन रूल हे पाहिले आणि ते फॉर्म्युलेज कसे डिराईव्ह केले ते सुद्धा आपण पाहिलं. तर आज आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन हे पाहणार आहे की सोर्स मध्ये सुद्धा आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो, की व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा करंट सोर्सला व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करू शकतो, वाईस वर्सा. तर ते कसं करू शकतो तर ते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण व्होल्टेज टू करंट सोर्स हे कन्वर्ट करणार आहे, की कसं व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो हे आज आपण पाहणार आहे. तर ते कसं करू शकतो की सपोज आपण हा एक व्होल्टेज सोर्स घेतलेला आहे, ठीक आहे. व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये एक आपण रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे किंवा एक इम्पिडन्स कनेक्ट केलेला आहे, ठीक आहे. हा व्होल्टेज सोर्स आहे, त्याच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि हे टर्मिनल ओपन ठेवलं आहे आपण. तर या कनेक्शनला म्हणजे व्होल्टेज सोर्स एज इन सिरीज विथ रेजिस्टन्स याला आपण करंट सोर्समध्ये कन्वर्ट करू शकतो. तर ते कसं की व्होल्टेजच्या जागी करंट येणार, करंट सोर्स. फक्त या करंट सोर्सची व्हॅल्यू काय येणार की हा जो व्होल्टेज आहे, हा जो व्होल्टेज सोर्सचं जे व्होल्टेज आहे डिवायडेड बाय दिस रेजिस्टन्स व्ही बाय आर इज इक्वल टू आय. म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर. यावरून आय इज इक्वल टू व्ही बाय आर. यावरून हा व्होल्टेज सोर्स डिवायडेड बाय दिस रेजिस्टन्स हे केल्यानंतर आपल्याला करंट सोर्सच्या करंटची व्हॅल्यू मिळेल की व्ही बाय आर. हा करंट सोर्स. फक्त काय होतं, हा जो सिरीज कनेक्टेड रेजिस्टन्स आहे हा ज्यावेळी आपण करंट सोर्समध्ये आपण रिप्रेझेंट करतो तर हा सिरीज मधला रेजिस्टन्स हा पॅरलल ब्रांचमध्ये येतो अक्रॉस दिस करंट सोर्स, ठीक आहे. तर हा एक करंट सोर्स आहे, याची व्हॅल्यू काय आहे की हा व्होल्टेज सोर्सचा व्ही डिवायडेड बाय दिस रेजिस्टन्स आर, ठीक आहे. तर आणि हा जो सिरीज रेजिस्टन्स आहे हा इथं आपण पॅरलल ब्रांचमध्ये पॅरलल रेजिस्टन्सने शो केलाय, त्याची व्हॅल्यू अनचेंज राहते, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाहीये. तर अशा प्रकारे आपण व्होल्टेज सोर्सचं करंट सोर्समध्ये कन्व्हर्जन करतो, ठीक आहे. फक्त यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की पोलॅरिटीज. आता या व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी तुम्ही चेक करू शकता. इथे पॉझिटिव्ह आहे, अप्पर टर्मिनल पॉझिटिव्ह, लोअर टर्मिनल निगेटिव्ह आहे. तर अप्पर टर्मिनल पॉझिटिव्ह असल्यामुळे करंटची डायरेक्शन सुद्धा वरती, एरो वरती इंडिकेट करेल, ठीक आहे. जे एरोची डायरेक्शन ही अपवर्ड राहील करंट सोर्समध्ये. जर रिव्हर्स जर असतं म्हणजे वरती निगेटिव्ह आणि खाली पॉझिटिव्ह असेल तर करंट सोर्सची डायरेक्शन ही खालच्या डायरेक्शनला असणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला. तर हा यामध्ये डिफरन्स आहे फक्त. आणि हे झालं व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. तर आता आपण बघणार आहे करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स कसं कन्वर्ट करतो आपण. तर करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स कन्वर्ट करताना पहिल्यांदा करंट सोर्स बघूयात. करंट सोर्स हा कनेक्ट केलेला आहे आपण, त्याच्या पॅरललमध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आर. तर याचं कन्व्हर्जन आपण व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टन्स मध्ये करू शकतो. तर ते कसं करणार आहे की करंट सोर्सला आपण व्होल्टेज सोर्स रिप्रेझेंट करतो, पण व्होल्टेज सोर्स घेण्यासाठी या करंट सोर्सची जी व्हॅल्यू आहे त्याला मल्टिप्लाय करायचे आपल्याला रेजिस्टन्स आरने. देअर फोर व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. ही व्हॅल्यू आलेली आपली व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू झाली. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, हा जो पॅरलल कनेक्ट केलेला आहे तो ऍज इट इज इथे येतो सिरीजमध्ये, ठीक आहे. म्हणजे हे जे आपण कन्व्हर्जन केलं तेच रिव्हर्स कन्व्हर्जन आपण करतोय. करंट सोर्सला व्होल्टेज सोर्समध्ये कन्व्हर्ट करताना व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, ठीक आहे. आय इंटू आर केल्यानंतर जी व्होल्टेजची व्हॅल्यू येते तोच फक्त आपण व्होल्टेज सोर्स म्हणून कनेक्ट करणार आहे आणि त्याच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स ठेवणार आहे. तर हे झालं करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स. हा खूप सिंपल टॉपिक आहे आणि यावरून सर्किट सिम्प्लिफिकेशन करायला आपल्याला इझी होतं. म्हणजे ज्यावेळी मोठे मोठे नेटवर्क येतात एक्झाममध्ये, बरोबर ना, आणि ते जर सॉल्व्ह करायला डिफिकल्ट होत असेल तर त्यामध्ये आपण व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स किंवा करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स याचा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करतो, ज्यामुळे आपण नेटवर्क कमी वेळामध्ये मोस्ट इफिशियंटली आणि परफेक्ट सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. तर हे झालं सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सिमिलरली आपण अजून कुठल्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, व्होल्टेज सोर्सची जर पोलॅरिटी रिव्हर्स्ड असेल म्हणजे खाली व्ही, खाली पॉझिटिव्ह टर्मिनल आणि वरती जर निगेटिव्ह टर्मिनल आणि इन कनेक्टेड इन सिरीज विथ द रेजिस्टन्स, त्याला आपण कसं करंट सोर्समध्ये कन्वर्ट करणार आहे व्ही बाय आर. हे बघू शकता, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. फक्त याची पोलॅरिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला पॉझिटिव्ह असल्यामुळे करंटचा एरो हा डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे करंट असा फ्लो होणार आहे या डायरेक्शननी, ठीक आहे. आणि हा जो RACE म्हणजे सिरीज कनेक्टेड रेजिस्टन्स हा आहे तसा पॅरलल मध्ये आपण कनेक्ट करणार आहे करंट सोर्सच्या, ठीक आहे. एक लक्षात ठेवा
की व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्येच फक्त रेजिस्टन्स हवाय. व्होल्टेज सोर्सच्या जर पॅरलमध्ये रेजिस्टन्स असेल तर आपण हे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन नाही करू शकत आहे. आलं लक्षात. त्यामुळे व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स हवाय आणि करंट सोर्सच्या पॅरलमध्ये रेजिस्टन्स हवाय तरच आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आता सिमिलरली सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण बघूयात. हा करंट सोर्स आहे. या करंट सोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि त्याच्या पॅरलमध्ये आपण एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि याला आपण व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता याची डायरेक्शन बघू शकता. करंट सोर्स हा निगेटिव्ह म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि त्यामुळं आपण व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करताना V इज इक्वल टू आय इंटू आर एस एच, आय इंटू आर एस एच या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला व्होल्टेज सोर्स मिळेल आणि त्याची पोलॅरिटी कशी असणार आहे, वरती निगेटिव्ह आणि खाली पॉझिटिव्ह. आणि हा आर एस एच म्हणजे शंट कनेक्टेड रेजिस्टन्स ॲज इट इज येणार सिरीजमध्ये व्होल्टेज सोर्सच्या. बस एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. यामध्ये फक्त ओहम्स लॉ यूज केलेला आहे की जो इथे पुन्हा एकदा लिहितो. V इज इक्वल टू आय इंटू आर आणि आय इज इक्वल टू V अपॉन आर. हेच फक्त हे दोनच फॉर्म्युले फक्त यूज केलेले आहेत यामध्ये. आणि हे बघू शकता. एक लक्षात ठेवा, व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स असेल तरच आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आणखीन करंट सोर्सच्या पॅरलमध्ये रेजिस्टन्स असेल तर आपण करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करू शकतो. ह्याच्या व्होल्टेज सोर्सच्या पॅरल असेल तर कनेक्ट नाही करू शकत आणि करंट सोर्सच्या सिरीजमध्ये असेल तरी पण आपण कन्व्हर्जन नाही करू शकत. ठीक आहे. तर आपण आता यावरचे विचारलेले क्वेश्चन्स बघूयात की यावर क्वेश्चन्स कसे फ्रेम होतात किंवा आपण बेसिक एक्झाम्पल्स बघू ज्याने तुमच्या अजून कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, कन्वर्ट दी गिवन करंट सोर्स ऑफ 50 एम्पियर विथ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम्स टू इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स. म्हणजे आपल्याला एक करंट सोर्स दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू आहे 50 एम्पियर्स विथ इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे करंट सोर्सचा जो इंटरनल रेजिस्टन्स असतो तो पॅरलल असतो, जसं आपण मागाशी बघितलं पॅरलल आर एस एच. त्याची व्हॅल्यू गिवन दिलेली आपल्याला 10 ओहम्स. ठीक आहे. तर याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स आणि त्याच्या रेजिस्टन्समध्ये. तर जसं मी मागाशी सांगितलं, आता काय व्हॅल्यू येणार आहे, व्होल्टेज सोर्स इन कनेक्टेड इन सिरीज विथ रेजिस्टन्स एवढं तर आपल्याला माहिती आहे. तर इथं व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू काय आणि त्याची पोलॅरिटी काय असणार आहे. आता करंट सोर्सचा तुम्ही एरो पाहू शकता, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. तर याची पोलॅरिटीज मग खाली पॉझिटिव्ह वरती निगेटिव्ह. एवढं तर आलं लक्षात. दुसरा फॉर्म्युला काय, V इज इक्वल टू आय इंटू आर. ह्याच्यानुसार काय येणार आहे, करंट सोर्सची व्हॅल्यू काय 50 इंटू हा रेजिस्टन्स 10 म्हणजे 500 ओहम्स वोल्ट्स सॉरी. मग ह्याची व्हॅल्यू आली 500 वोल्ट. ही डाऊनवर्ड डायरेक्शन, फक्त खाली पॉझिटिव्ह वरती निगेटिव्ह, कारण की ह्याची हा एरो डाऊनवर्ड आहे आणि हा 10 ओहम ॲज इट इज इथे झालं. हा झाला व्होल्टेज सोर्समध्ये आपण याचं कन्व्हर्जन केलं. ठीक आहे. आता सिमिलरली सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन काय, व्हॉट इज करंट आय इन द डायरेक्शन शोन. ठीक आहे. हे एक्झाम्पल आपल्याला पेपरमध्ये आलेलं आहे आणि आपल्याला हा आय या डायरेक्शनमध्ये किती करंट फ्लो होतो, या 4 ओहम मधून या 4 ओहम मधून किती करंट फ्लो होतोय तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर ते आपण कसं फाइंड आउट करणार, हा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. तर हा एक 10 वोल्टचा व्होल्टेज सोर्स आपण बघू शकतो. त्याच्या सिरीजमध्ये त्याच्या पॅरलमध्ये 1 ओहम रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 4 ओहम इथं रेजिस्टन्स आहे. हा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे. हा 10 एम्पियरचा करंट सोर्स आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू शकतो यामध्ये आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन लावू शकतो का, या इथे लावू शकतो का आपण, तर नाही लावू शकत, कारण की 10 वोल्टचा जो व्होल्टेज सोर्स आहे याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स नाहीये, याच्या पॅरलमध्ये रेजिस्टन्स आहे. त्यामुळे इथे आपण नाही करू शकत सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. पण इथे करू शकतो का, तर इथे करू शकतो आपण. ठीक आहे. हा पार्ट मी डॉटेड मध्ये दाखवलाय की जिथे आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन तर कसं करणार, V इज इक्वल टू काय येणार मग, आय इंटू आर. व्होल्टेज किती येणार मग 10 इंटू 1 10 वोल्ट्स. ठीक आहे. आणि आर तर एज इट इज म्हणजे हा असा. ठीक आहे. असं येऊ शकतं ना, हा पॉझिटिव्ह अप्पर टर्मिनल, जसं करंटची डायरेक्शन वरती आहे त्यामुळे वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. हा आला 10 वोल्ट्स आणि हा आर 1 ओहम ॲज इट इज. मग हेच आपण इथे कनेक्ट केलेले. हा 1 ओहम आला, हा 10 वोल्टचा व्होल्टेज सोर्स आला, हा 4 ओहमचा रेजिस्टन्स ॲज इट इज इथे घेतलेला आहे आणि हे आपण कनेक्ट केलेले इथे. ठीक आहे. या पॉइंटला हे कनेक्ट झालं. हा 10 वोल्ट
हा 1 ओहमचा रेजिस्टन्स ॲज इट इज हे 10 व्होल्ट. आता हे तुम्ही इथं चेक करू शकता की हा जो 10 व्होल्ट आहे हा 10 व्होल्ट ॲज इट इज आपण 1 ओहमच्या अक्रॉस लावलेला आहे. ठीक आहे, म्हणून 1 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज काय झालं 10 व्होल्ट्स. बरोबर, इथं व्होल्टेज झालं 10 व्होल्ट्स. म्हणून इथं हा पॉझिटिव्ह ॲज इट इज, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे जसं आपण इथं दाखवलं इथे इथे पॉझिटिव्ह टर्मिनल इथे निगेटिव्ह, कारण की इथे पण 10 व्होल्ट्स झाले ना. मग आता हा एक लूप झाला की नाही आपल्या इथे, हा एक लूप झाला आता. ठीक आहे, आणि हा आपल्याला लूप मधला हा करंट फाइंड आउट करायचा जो 4 एम्पियर्स मधनं जातोय. म्हणून आपण इथे केव्हीएल अप्लाय करू. आता केव्हीएल अप्लाय करताना जसं मी तुम्हाला सांगितलं हा करंट आपण क्लॉकवाईज डायरेक्शननी कन्सिडर करू. म्हणजे हा आय असा करंट जातोय 10 व्होल्ट मधून खाली, पुन्हा इकडे आणि पुन्हा इकडे वरती असा. ठीक आहे, तर हा वरती जाताना आपण पहिल्यांदा पोलॅरिटी चेक करू. इथे मायनस इथे प्लस, म्हणजे हे मी प्लसचं इथे लिहिलंय, हा मायनसचा इथे लिहिलंय. ठीक आहे, तर पहिल्यांदा -10 व्होल्ट म्हणून इथे -10 व्होल्ट. त्याच्यानंतर शेजारी गेल्यानंतर इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपण काय म्हणलं रेजिस्टन्सचा इंटरिंग टर्मिनल नेहमी आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. म्हणून इथे +4 इंटू आय, +4 इंटू आय. पुढे गेल्यानंतर +I इंटू 1 म्हणून आय प्लस आय, आणि इकडे गेल्यानंतर प्लस. आता इथे व्होल्टेज सोर्सचा पहिला टर्मिनल पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे +10 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर हे 4I + I इज इक्वल टू 5I, आणि -10 आणि +10 हे 0 झालं, म्हणजे आयची तर व्हॅल्यू 0, म्हणजे या पाथमधनं काही करंट फ्लोच होत नाहीये. ठीक आहे ना. हे अजून तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता, थोडंसं लॉजिकली समजलं तर कसं, की करंट कधी फ्लो होतो बरं. म्हणजे सपोज हा आपण एक कंडक्टर धरला, तर या कंडक्टरमधून करंट कधी फ्लो होईल, ज्यावेळी हा ए आणि हा बी हे 2 पॉईंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल, म्हणजेच व्होल्टेज प्रेझेंट असेल. ठीक आहे, तर आता यानुसार आपण बघितलं की या पॉईंटचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे आणि इकडचं पण व्होल्टेज 10 व्होल्ट आहे. आता हे दोन्ही सेम पोटेन्शियलला असल्यामुळे मधून करंट फ्लोच झाला नाही. हे आपण लॉजिकली पण आन्सर फाइंड आउट करू शकतो की इथे पण 10 व्होल्ट आहे आणि इथेही 10 व्होल्ट आहे. यामुळे दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स राहतच नाहीये. पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला, VA - VB हा 0 झाला, त्यामुळं करंट काहीच फ्लो होत नाहीये. आणि हे तुम्ही मॅथमॅटिकली सुद्धा समजू शकता, जसं आपण आता केव्हीएल अप्लाय करून हे आन्सर फाइंड आउट केलं. तर यामध्ये आयची व्हॅल्यू आहे 0, त्यामुळं येथून जाणारा करंट हा 0 एम्पियर आहे. आणि आणखीन एक गोष्ट यामध्ये ही लक्षात ठेवा की सपोज आपल्याला हे विचारले आत्ताच्या एक्झाममध्ये, पण एक्झाममध्ये आपल्याला विचारलं असं की या 1 ओहम मधून जाणारा करंट फाइंड आउट करा, तर काय केलं असतं आपण बरं. तर 1 ओहम मधून करंट फ्लो होतोय हे काढण्यासाठी आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन नाही अप्लाय करू शकत. का, कारण की सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हा 1 ओहम इथे सिरीजमध्ये कनेक्ट होतो आणि करंट सोर्स रिप्लेस होतोय व्होल्टेज सोर्सने. ठीक आहे, त्यावेळी आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन नाही अप्लाय करू शकत. ठीक, म्हणजे अदर दॅन दिस ब्रांच जिथला करंट काढायचा असेल त्यावेळी आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, पण या जर ब्रांच मधला काढायचा असेल तर या दोघांसोबत आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन नाही करू शकत. त्यासाठी नोडल अनालिसिस आपल्याला यूज करावं लागेल किंवा मेश अनालिसिसने आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर हा पॉईंट समजला तुम्हाला. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.